अहमदनगर दिनांक 12/9/2024 रोजी पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बोरसे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर शहरातील कोटला बस स्टँड परिसरामधून अज्ञात इसम हा महाराष्ट्र राज्यात गोवंशी जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याची बंदी असताना देखील सदर कत्तल करण्याकरता गोवंश जातीची गाय वासरे अशी जनावरे पिकअप वाहनामधून घेऊन जाऊन वाहतूक करत आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे वाहतूक नियमाचा भंगाच्या केसेस करणाऱ्या पथकातील अंमलदार सफो मनसूर सय्यद, पोका मधुकर ससे, पोका अतुल लगड यांना सदरबाबत माहिती कळवून खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे सदर पथकातील अंमलदार यांना वाहतूक नियमाच्या भंगाच्या केसेस करिता असताना कोटला परिसरातून मंगलगेट हवेली मार्ग कोटला झोपडपट्टीकडे जाणारे रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढऱ्या रंगाचा महिंद्रा कंपनीचा बोलेरो एक पिकअप क्रमांक MH4 EY 1901 संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने सदर पिकअप वाहनास थांबवून त्यावरील चालकास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव शाहनूर रहमान सय्यद, वय 34 वर्षे, राहणार बारेमामा कमानीजवळ अहमदनगर असे असल्याचे सांगितले। त्यास त्याच्या गाडीमधील काय माल असल्याबाबत विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्या पिकअप वाहनामध्ये 65,000 रुपये किमतीचे लहान मोठे आकारचे गोवंशीय जनावरे असते पांढऱ्या रंगाचा पिकअप असा ऐकून 2,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 1008/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1976 चे कलम 5A ब सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)B 11(1)E मोटर वाहन अधिनियम 66(1) 192 158 177 प्रमाणे सफो मनसूर सय्यद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पुना अब्दुल कादर परवेज इनामदार हे करीत आहे। सदरची कारवाई ही महापोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, सफो मनसूर सय्यद, पोको मधुकर ससे, पोका अतुल लगड यांनी केली आहे।